नमस्कार. 25 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचारोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल, स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ, समर्थ मार्बलच्या मागे, भुसावळ रोड, बोरवलीनगर, यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही. यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज 25 डिसेंबर शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 1448. यावल शहरात रेडिओ फ्रिक्वेन्सी सिस्टमच्या MACBच्या मीटरमध्ये छेडछाड करीत 10 लाखांची वीज चोरी, 20 ग्राहकांवर कारवाई. यावल तहसील कार्यालयात ऑनलाईन 7/12 मधील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू. सुटी असताना देखील कार्यालयात कर्मचाऱ्यांची कामाकरिता लगबग. मधुर संस्कार केंद्र यावल यांच्या वतीने यंदाचा मातृवंदना कार्यक्रम मुंबईमध्ये संपन्न. परसाडे येथील छटी ग्रुपकडून आयोजित क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात. फैजपूर शहरात वधूवर परिचय नोंदणी केंद्र तसेच तळवी पंचायत मंडळ समुपदेशन केंद्राचे उद्घाटन. वाढदिवसावर वायफळ खर्च न करता बालकाश्रम, वृद्धाश्रम व मनोरुग्णांना अन्नदान. यावलच्या मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा नीता गजरे यांचा उपक्रम. तर रावेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ग्वालियर मध्य प्रदेश येथून सहभाग घेत योहित महेंद्र पाटील याने पटकावला द्वितीय क्रमांक. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 25 डिसेंबर शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळले. हे 3 रुग्ण ग्रामीण भागातील असून आता यावल तालुक्यात कोरोना रुग्ण आढळलेल्यांची संख्या वाढून 1448 वर पोहोचली आहे. आज शुक्रवार 25 डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या बोरखेडा खुर्द येथील एकाच कुटुंबातील दाम्पत्य कोरोना बाधित आढळलं. यामध्ये 35 वर्षीय महिला आणि 45 वर्षीय इसम अशा दोघांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जवळच असलेल्या भालोद या गावात एक 80 वर्षीय वृद्ध हा कोरोना बाधित आढळला आहे. तेव्हा आज दिवसभरात कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळल्यामुळे यावल तालुक्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या वाढून 1448 झाली आहे. आतापर्यंत यावल शहरात 156, फैजपूर शहरात 187, तर ग्रामीण भागामध्ये 1105 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1379 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहे. तर उपचारादरम्यान 66 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज रोजी केवळ यावल तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण हे 3च आहेत. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. शहरात
विद्युत वितरण कंपनीच्या वतीने लावण्यात आलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी सिस्टीमच्या मीटरमधून सुमारे 10 लाखाची चोरी झाल्याचे उघडकीस आले. तेव्हा MACBच्या पथकाने गुरुवारी शहरात 19 घरगुती व 1 व्यावसायिक वीज वापर करणाऱ्या ग्राहकावर कारवाई करीत त्यांच्याविरुद्ध दंडात्मक नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. तेव्हा या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. यावल शहरात सुमारे 6,500 विद्युत मीटर हे रेडिओ फ्रिक्वेन्सी सिस्टीमचे बसवण्यात आले आहे. तेव्हा या नव्याने बसवलेल्या विद्युत मीटरमध्ये 19 घरगुती वापरकर्ते व 1 व्यावसायिक वापरकर्त्याने छेडछाड केल्याचा अहवाल मुंबई कार्यालयात प्राप्त झाला होता व तेथून आलेल्या यादीनुसार जळगावचे विद्युत वितरण मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारुख शेख यांच्या आदेशान्वये सावदा विभागाचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ सपकाळे, यावलचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे, सहाय्यक अभियंता AB दमाडे, जितेंद्र धांडे, दीपक महाजन, पंकज कांबळे, दीपक चौधरी, तुषार पाटीलसह शहरातील जनमित्रांच्या पुढाकाराने गुरुवारी वीज चोरी शोध मोहीम घेण्यात आली. यामध्ये 19 घरगुती व 1 व्यावसायिक वापरकर्ता याने मीटरमध्ये छेडछाड केल्याचे उघडकीस आले. तेव्हा 20 ठिकाणी सुमारे 10 लाखाची विद्युत चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा या सर्वांना दंडात्मक कारवाई संदर्भात नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू झाली असून या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. तर शहरामध्ये तब्बल 6,500 रेडिओ फ्रिक्वेन्सी सिस्टीम असलेले मीटर लावण्यात आले आहे. या मीटरचं वैशिष्ट्य म्हणजे या मीटरवर MACBचं एक सर्व्हर हे लक्ष ठेवून असतं. त्यासाठी विविध ठिकाणी खांबावर त्यांनी मॉडेम देखील लावलेले आहेत. तेव्हा जर या मीटरमध्ये कोणी छेडखानी केली तर याच्या संदर्भात माहिती सर्व्हरच्या माध्यमातून मुंबई कार्यालयात संगणकाद्वारे प्राप्त होते. त्याप्रमाणे या मीटरमधून ऑनलाईन रीडिंग देखील घेतलं जातं. तेव्हा अशा मीटरमध्ये जर कोणी छेडछाड केली तर मुंबई कार्यालयात संगणकाद्वारे एक अहवाल प्राप्त होतो व त्या माध्यमातून संबंधित ग्राहकावर कारवाई करण्यात येते. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील संगणकीकृत 7/12मधील नाममात्र असलेल्या काही गटातील त्रुटी दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे. सतत 3 दिवस असलेल्या सुट्ट्यांमध्ये यावल तहसील कार्यालयात तलाठी, मंडळाधिकारी हे काम करताना दिसत आहे. कार्यालयात उपस्थित राहून सध्या त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. यावल तालुक्यात एकूण 73,643 7/12 आहेत. या संपूर्ण गटनिहाय 7/12चे संगणकीकरण झाले असून त्यातील पुनर्पडताळणी करून डिजिटल स्वाक्षरी असलेले एकूण 73,525 7/12 हे ऑनलाईन अपलोड करण्यात आले आहेत. तर केवळ 118 गटात त्रुटी आढळल्यामुळे त्या 118 7/12 गटातील त्रुटी दूर करण्याचे काम व पुनर्पडताळणी करण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे. नाताळसह शनिवार आणि रविवारची सुट्टी असताना यावल तहसील कार्यालयामध्ये मंडळाधिकारी आणि तलाठी हे 1950 पासूनच्या मूळ दफे तसेच 7/12 पडताळणी करून त्यांची ऑनलाईन नोंदणीचं काम ते करीत आहे. सदर कामकरिता तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार RK पवार, नायब तहसीलदार RD पाटील, मंडळाधिकारी JD बंगाळे, दीपक बाविस्कर, तलाठी दीपक गवई सह सर्व तलाठी मंडळाधिकारी हे सुट्टीच्या दिवशी देखील तहसील कार्यालयामध्ये काम करताना दिसत होते. बस नाही ना मग
यावलच्या मधुर संस्कार केंद्राचा मातृशक्तीचा गौरव मातृवंदना 2020 हा कार्यक्रम मुंबई वडाळा येथे संपन्न झाला. मधुर संस्कार केंद्राचे अध्यक्ष कैलासवासी PR पाटील सर हे वयाच्या 2.5 वर्षाचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले होते. तेव्हा ते आईच्या वात्सल्याच्या शोधात असताना त्यांच्या नजरेत बरेच ज्वलन असे उदाहरण दिसली. त्यातून प्रेरित होऊन त्यांनी मधुर संस्कार केंद्रातून मातृवंदना या कार्यक्रमाची सुरुवात केली. परमपूज्य साने गुरुजींच्या जयंतीचं औचित्य साधून दरवर्षी 24 डिसेंबरला मातृवंदना कार्यक्रम ते घ्यायचे. मात्र त्यांच्या निधनानंतर या त्यांच्या कार्यक्रमाला अखंडित सुरू ठेवण्याचं काम त्यांच्या कन्या प्राध्यापक मधुराणी शिंदे यांनी हाती घेतलं आहे. त्याच अनुषंगाने नुकतेच मुंबई वडाळा येथे गुरुवारी मातृवंदना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. परमपूज्य महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रातिनिधिक स्वरूपात वडाळा मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात स्वर्गीय सुवर्णथामल शेन बागरामन यांना निधनापश्चात गौरवण्यात आलं व त्यांचे नातू पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर AM नटराजन यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये सुनीता विशिष्ट ठाणे तसेच वैभव संपन्नता असताना एका मुलीचे पालकत्व स्वीकारून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या सौभाग्यवती प्राजक्ता वैभव चिपळूणकर यांना देखील गौरवण्यात आलं. संपूर्ण कार्यक्रम मधुर संस्कार केंद्र व परिवाराच्या सहकार्याने संचालिका प्राध्यापक मधुराणी शिंदे यांनी आयोजित केला होता. तालुक्यातील परसाळे येथील छठी ग्रुपकडून आयोजित क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. मर्यादित षटकांच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये परिसरातील 32 संघ सहभागी झाले असून या स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे गटनेता शेखरदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक जयंत चौधरी, पंचायत समितीच्या माजी सदस्य मीनाताई तळवी, अतुलभाऊ भालेराव, माजी सरपंच हुसेन तळवी, KG चौधरी, आतिश मेघे, राजू सावळे, उमेश सुरवाडे, सुरेश पाटील, दीपक पाटील, अकबर तळवी, पोलीस पाटील, महमूद तळवी आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 5,001 रुपये, द्वितीय बक्षीस 2,001 तर तृतीय बक्षीस 1,001 असे आहे. सदरील क्रिकेट स्पर्धा पोलीस पाटील महमूद तळवी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली असून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी छठी ग्रुपचे सदस्य परिश्रम घेत आहे. ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मोलाची कामगिरी केली ते आपल्या परसाळ्याचे पोलीस पाटील महमूद पाटील यांचा सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जयंत चौधरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदिवासी तडवी समाज वधूवर परिचय तसेच विधवा विधुर व घटस्फोटित यांच्या वधूवर परिचय मेळाव्याकरिता नाव नोंदणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रवारी फैजपूर शहरातील न्हावी दरवाजाजवळ सदरील नाव नोंदणी कक्षाला सुरुवात झाली. लवकरच वधूवर परिचय मेळावा घेतला जाणार असून तडवी समाजातील कौटुंबिक अडचणी सोडवण्याकरिताचे कामकाज देखील पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तडवी पंचायत कार्यालय न्हावी दरवाजा फैजपूर येथे गुरुवारी हाजी हमीद भाईका तडवी व रमजान रसूल तडवी यांच्या हस्ते वधूवर परिचय केंद्राच्या नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. या कार्यालयात वधूवरांची नोंदणी केली जाणार आहे. हाजी इस्माईल तुकडू तडवी फैजपूर, रफिक तुकडू तडवी फैजपूर हे या ठिकाणी नाव नोंदणीचे काम बघणार असून या ठिकाणी नाव नोंदणी करता येणाऱ्यांना
वधूवरांच्या आधार व पासपोर्ट फोटोसह जो नोंदणी करणार आहे त्याचं देखील आधारची झेरॉक्स ही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आदिवासी तळवी पंचायत मंडळचं कामकाज पुन्हा सुरू होत असून या ठिकाणी कौटुंबिक तक्रारीचं निवारण केंद्र देखील सुरू केलं जात आहे. 6 महिन्यापासून जास्त काळापासून वेगळे राहत असलेले किंवा कोर्टात दावे सुरू असलेल्या समाजातील कौटुंबिक तक्रारीचं निवारण या ठिकाणी केलं जाणार आहे. या संदर्भातील निर्णय रमजान रसूल तळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत नजीर नूरखा तळवी, सुबान फकीरा तळवी, मोहम्मद रसूल तळवी, तमीज दगडू तळवी, फकीरा रमजान तळवी, हुसेन सुपडू तळवी, शावखा सुलतान तळवी, शहारसूल रहमान तळवी, जितेंद्र बाबू तळवी, रफिक तुकडू तळवी, महबूब रमजान तळवी, कबीर तुकडू तळवी, लुकमान कलिंदर तळवी, सौभाग्यवती मीना राजू तळवी, जफरुल्ला अमनुल्ला जमादार, जागीर रुबाब तळवी, मुबारक उखडू तळवी, राजू अकबर तळवी, हुसेन जहागीर तळवी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी तळवी पंचायत मंडळ फैजपूरचे अध्यक्ष अजित हबीब तळवी सह सदस्यांनी परिश्रम घेतले. या येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा नीता सुरेश गजरे यांनी आपला वाढदिवस हा बडेजाव न करता, वायफळ खर्च न करता चोपडा तालुक्यातील वेले येथील बालकाश्रम, गोशाळा, वृद्धाश्रम आणि मनोरुग्ण सेवा केंद्रात साजरा केला. या ठिकाणी त्यांनी 365 जणांना अन्नदान देखील केलं व समाजापुढे एक आदर्श ठेवला. वेले तालुका चोपडा येथे अमर संस्थेचे बालकाश्रम आहे. या ठिकाणी 250 बालकं आहेत. वृद्धाश्रम आहे, त्यामध्ये 15 वृद्ध असून जवळपास 100 मनोरुग्ण संस्थेच्या मानव संसाधन मनोरुग्ण उपचार केंद्रात आहे. या ठिकाणी त्यांचा सांभाळ केला जातो व नंतर बरे झाल्यावर या मनोरुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडे पोहोचवलं जातं. तेव्हा या संस्थेच्या कार्याला हातभार देता यावा या उद्देशाने यावल शहरातील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्ष नीता गजरे यांनी आपला वाढदिवस बडेजाव न करता, वायफळ खर्च न करता या संस्थेत जाऊन साजरा केला. या संस्थेत त्यांनी स्वतः उपस्थित राहून संबंधित बालकाश्रम व त्या ठिकाणी आश्रय घेतलेल्यांना अन्नदान केले व मिठाईचं देखील वितरण केलं आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला. या कार्यक्रमात स्कूलचे सचिव धीरज पाटील, शिक्षिका मिनल महाजन, साक्षी अग्रवाल, रेश्मा पाटील, पूजा मोरे, सुनीता वाघ, शारदा पांडव, मयूर महाजन सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अमर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. निधे इकडे बी देतो. नाही नाही
रावेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ग्वालियर मध्य प्रदेश येथून सहभाग घेत योहित महेंद्र पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला. माननीय नामदार शरदरावजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे जिल्हास्तरीय खुल्या गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये यावल तालुक्यातील विरावली येथील रहिवासी तथा सैन्य दलात असलेले महेंद्र पाटील, जे सध्या ग्वालियर मध्य प्रदेश येथे सेवेत आहे, त्यांचा मुलगा योहित महेंद्र पाटील याने ग्वालियर येथून सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेत त्याला द्वितीय क्रमांक मिळाला असून रोख स्वरूपात 2100 रुपये आणि प्रमाणपत्र त्याला प्राप्त झाले आहे. तेव्हा यापूर्वी देखील योहित याने त्रिपुरा येथे असताना महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन तेथे देखील द्वितीय क्रमांक मिळवला होता. तेव्हा विरावली तालुका यावल येथील रहिवासी व सैन्य दलात सेवेत असलेल्या महेंद्र पाटील यांचा मुलगा योहित याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचं यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील, यावल तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक प्राध्यापक मुकेश शेवले, राष्ट्रवादी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष MB तडवी सर सह अनेकांनी अभिनंदन व कौतुक केलं आहे. Namaste and good day to all of you. I am Yohit Mahendra Patil from village Viravli, Taluka Yaval, district Jalgaon, state Maharashtra, and presently studying in class 10 in Kendriya Vidyalaya BSF Tekanpur and staying with my father in BSF campus Tekanpur, Gwalior, Madhya Pradesh. Today I am here to going to deliver a speech with respect to Honorable Mr. Sharad Pawar Sahib sir, and their contribution for the establishment and development of Maharashtra. First of all, I want to wish them many happy returns of the day to the Mr. Sharad Pawar Sahib on their 80th birthday, that was on 12th December. Now, I am going to share my thoughts and a spontaneous overflow of my feeling about respected Sir Sharad Pawar Sahib, and will also focus on their work and contribution for the establishment and development of Maharashtra. Respected Sharad Pawar Sahib is an intelligent and a good political leader who is serving for the welfare of poor people and farmers of our country. Respected Pawar Sahib has done many good work and contributed for the development of Maharashtra and also for welfare of poor people and farmers. Like when he was chief minister, he had done very good works to help farmers and poor people by waiving their loans by Karza Maafi Yojana, and introduced many schemes for the development of Maharashtra. When Pawar Sahib was agriculture minister, he had done many things in agriculture sector and also developed it. And now, because of their contribution, we are self-sufficient in growing crops and to export it also.
when he was our defense minister, he had to take an important decisions to employ women also in defense forces. It was an important decisions and a good decisions taken by him, which I love so much. He had also accelerated in the industrial sector and employed many laborers in it. Sahib has done many work in every area, whether it may be in politics or in any other arena like sports, education, arts and social working, etc. He had been always working and contributed for the development of Maharashtra. He had made funds to help wives and to educate the children of farmers who had committed suicide. Really, he had been always helping for the poor people and farmers of Maharashtra in any situation, whether it may be earthquake of 1993 or present situation of COVID-19. He is a good person and had been serving for poor people and farmers. Now also, in recent times, Sharad Pawar Sahib and MBA government, that is Mahavikas Aghadi Sarkar, is launching a scheme of Sharad Pawar Gram Samriddhi Yojana, employment in rural areas, for employment in rural areas. Like this, many good works are contributed by Sharad Pawar Sahib for establishment of Maharashtra. Because of their contribution, now Maharashtra is developing and establishing. Really, Pawar Sahib is a great person and a good political leader. He is also the motivation for young generation of this time. Because of Sharad Pawar Sahib's kindness and intelligence, people also love him, support him and call him as Chanakya. He is also known as the architect of Mahavikas Aghadi Sarkar in Maharashtra. Pawar Sahib is an intelligent person who know so much politics and will also contribute for establishment of Maharashtra. Sharad Pawar Sahib is a person of great attitude and is a helping person who will now also will help and will help for the poor people and farmers of our state and country. He will contribute for the establishment of Maharashtra and do very good works. Now, at the end, I want to end my speech, and I am also thankful to the organizers of this competition who gave me chance to express my thoughts and my feelings about respected Sharad Pawar Sahib. So, thank you. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Pawar Sahib. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.